छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य वाघनखाच्या स्वरूपात पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर उभं राहणार आहे। खरं तर नागपुरात जे आहे वाघनख ज्यांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता तीच वाघनख साताऱ्यातून आता नागपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे। नागपुरात कुठल्याही क्षणी ते वाघनख जे आहे ते पोहोचू शकतात आणि त्यासाठीच नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय आहे या ठिकाणी वेगवेगळे दालन केले जात आहे आणि लाखो लोक या वाघनखाला शिवप्रेमी पाहण्यासाठी खरं तर भेट देतील त्यासाठी जी आहे जोरदार तयारी जी आहे ती सध्या प्रशासनाच्या वतीने सुरू आहे। मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आपण पाहू शकतो, दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते दालना तयार होत आहे। या दालनांमध्ये ते वाघनख ठेवली जाणार आहे आणि त्यासाठी जी आहे ही एक प्रकारची लगबग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। अफजल खानाचा कोथळा ज्या वाघनखांनी काढला होता, वाघाच्या फुर्तीने जो छत्रपती शिवाजी महाराजांनी तो कोथळा काढला होता ती वाघनख खुली होणार आहे नागपूरकरांना पाहण्यासाठी। 8 महिने खरं तर हे नागपुरात वाघनख राहणार आहे। या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपले संचालक आहे पुरातत्व विभागाचे तेजस सर, कशा पद्धतीनं एक इतिहासच आपल्या पुढे डोळ्यापुढे पुन्हा एकदा उभा होणार? निश्चितच महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक नवा इतिहासाचा अध्याय लिहिला जातोय। माननीय सांस्कृतिक मंत्री, माननीय अपर मुख्य सचिव हे लंडनला ह्या वाघनख आणण्यासाठी गेले होते। आपल्याला त्यात यश मिळालं आणि व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनी ही वाघनख आपल्याला 3 वर्षासाठी देण्याचं कबूल केलं प्रदर्शनासाठी आणि त्याचाच एक भाग म्हणून मराठा भोसले घराण्याची जिथे जिथे गादी होती तिथं ह्या वाघनखांच्या प्रदर्शनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम ही वाघनख साताऱ्यात आली कारण साताऱ्यात छत्रपतींची गादी आहे आणि तिथं ही वाघनख 8 महिने प्रदर्शित करण्यात आली होती। त्याला अतिशय उदंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या जनतेने दिला। आता तसाच प्रतिसाद आम्हाला नागपूरमधूनही अपेक्षित आहे। आता नागपुरात ही वाघनख 8 महिने असतील, त्याच्या पुढे परत कोल्हापूर आणि कोल्हापूरहून मुंबई आणि मुंबईहून लंडन हा वाघनखांच्या प्रवासाचा वर्तुळ पूर्ण होणार आहे। पण ही वाघनख इथं आल्यामुळे एक छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण परत जागी होणार आहे आणि त्यानिमित्तानं पुढच्या पिढीला छत्रपतींचे संस्कार पोहोचवणं हा शासनाचा त्यात प्रमुख उद्देश आहे। त्यात सर्वांनी सहभागी व्हावं, आपल्या मुलांना आणावं, शाळेतल्या मुलांना आणावं, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना आणावं आणि हा शिवछत्रपतींचा संस्कार पुन्हा जागृत करावा हीच आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे। नक्कीच या ठिकाणी मोठा पोलीस बंद जे आहे ते गेल्या काही दिवसात असणार आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पोलीस विभागाचे जे कर्मचारी आहे, अधिकारी आहे ते या सगळ्या म्युझियममध्ये जिथे वाघनख ठेवली जाणार आहे त्याची पाहणी करताना सुद्धा पाहायला मिळते। 8 महिने खरं तर मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे राहणार आहे। अनेक शाळांना इथे येता येणार आहे। मात्र हे वाघनखासोबत आणखी काय काय पाहायला मिळणार आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत नागपूर मध्यवर्ती संग्रहालयाचे जे अभिरक्षक आहे, काय सांगाल? फक्त वाघनखच असणार आहे की इतिहास प्रेमी शिवप्रेमींना आणखी इथे मेजवानी मिळणार आहे? सर्वप्रथम तर जेव्हा पर्यटक इथं प्रवेश करतील त्यांना एक खुले शिल्पदालन असणार आहे ज्याच्यामध्ये मध्य भारतातील जी विविध शिल्पे आहेत, मूर्तिशिल्पे आहेत ती बघायला मिळणार आहेत। त्याच्यानंतर विविध शिलालेख आहेत आणि त्यानंतर या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण म्हणजे एक नवीन शस्त्र दालन जे आहे ज्याच्यामध्ये मराठाकालीन वारसा जो आहे तो आम्ही जतन करून ठेवलेला आहे। ज्यामध्ये मराठाकालीन जी शस्त्र वापरली गेलीत, ज्या सरदारांनी म्हणजे आपलं हे स्वराज्य जे आहे ज्या शस्त्रांवर टिकवलं आहे अशी शस्त्र जी आहेत ती बघायला मिळणार आहेत। त्यामध्ये विविध तलवारे, भाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अग्निबाण जे या संग्रहालयाचं वैशिष्ट्य आहेत। आपल्या राज्याचं जे राज्यशस्त्र आता म्हणूनच आता जे हे झालेलं आहे राज्यशस्त्र म्हणून ज्याचं आता प्रचलित झालं आहे त्याचे दानपट्टा अशी विविध शस्त्रे जी आहेत ती पर्यटकांना पाहण्यासाठी मिळणार आहेत। अशी एकूण जवळपास 190 शस्त्र आणि त्यांची माहिती जी आहे ती पर्यटकांना याच्या माध्यमातून होईल आणि या माध्यमातून मी सर्व यांना हेच विनंती करेल की हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावं। 8 फेब्रुवारीपासून हे प्रदर्शन जे आहे ते सर्व शिवप्रेमी इतिहासप्रेमींसाठी पाहण्यासाठी खुलं होणार आहे आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन मोफत असणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावं या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला याचं आवाहन करतो। धन्यवाद। हा गौरवशाली मराठ्यांचा इतिहास, त्या काळातील शस्त्र हे सगळं पाहण्यासाठी एक प्रकारचं दालन जे आहे ते नागपुरात खुलं होतं आणि या दालनामध्ये अनेकांनी खरं तर हा सगळा इतिहास जाणून घेण्यासाठी यावं अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते मध्यवर्ती संग्रहालयाकडून केलं जात आहे। त्या माध्यमातून पुन्हा एकदा जो मराठ्यांचं साम्राज्य असलेला जो शौर्य आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्या काळात वापरले गेलेले जे शस्त्र आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या 8 फरवरीपासून खरं तर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे। मात्र यापूर्वी जे आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल, त्यानंतर ते सगळ्यांसाठी खुलं होईल अशा पद्धतीचं जे आहे या सध्या 8 महिने हे वाघनख जे आहे नागपुरात असणार आहे आणि त्याचा लाभ जो आहे दर्शन घेण्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असं आवाहन केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.